जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम। सांगली नगरीमध्ये नेमिनाथ नगर येथे अयोध्या नगरीमध्ये श्री रामकथा नामसंकीर्तन सोहळा दिनांक 17 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी सांगली नगरीमध्ये गेले 35-40 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली हा नामसंकीर्तन सोहळा अतिशय दिमाखानं चालू आहे। आमचे आदरणीय मनोज सरडा काकाजी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना उद्या या ठिकाणी 17 जानेवारी रोजी आपल्या जे शिवप्रतिष्ठानचे जे प्रमुख आहेत संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, तसेच दीपक नाना केळकर, फडणवीस महाराज, अन्य संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न होतो। याचबरोबर सांगलीतील उद्योगपती, आपले वारकरी संप्रदाय, अखिल भाविक वारकरी मंडळ, संत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान, सर्वच आमचे वारकरी संप्रदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। दिनांक 18 रोजी सांगली येथील राम मंदिरपासून अयोध्या नगरीपर्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये कलश शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे। या शोभायात्रेमध्ये किमान 10 ते 12,000 भक्तगण सहभागी होणार आहेत। या शोभायात्रेमध्ये हत्ती, उंट, घोडे, तसेच विविध वाद्ये आणि असंख्य महिला याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। वारकरी संप्रदाय यामध्ये सहभागी होणार आहे, अनेक उद्योजक सहभागी होणार आहेत। हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ होणार आहे। संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये कीर्तनाला प्रारंभ होईल। 17 ते 27 दररोज सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी यांचं कीर्तन संपन्न होणार आहे। दररोज दुपारी 18 तारखेपासून दररोज दुपारी 2:30 ते 6 या वेळेमध्ये रामकथा, परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून रामकथा आज संपूर्ण सांगलीकरांना त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार आहे। त्याबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा देणार आहेत, आशीर्वाद घेणार आहेत आणि सर्वांच्या वतीनं सत्कारी स्वीकारणार आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं बीड येथील रघुनंदन महाराज यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 200 वारकरी टाळकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण या 11 दिवसामध्ये संपूर्ण कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं दररोज या ठिकाणी सर्व असणाऱ्या उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे। या ठिकाणी 27 तारखेला महादिंडी सोहळा देखील संपन्न होणार आहे आणि म्हणून हा या परिसरातील दक्षिण शिवणे परिसराचा तिसरा कार्यक्रम आहे। भागवत कथा, मागच्या वेळेला रामकथा आणि परत रामकथा या निमित्तानं सर्व सांगली जिल्ह्यातील जे भक्तगण आहेत, वारकरी संप्रदाय असतील, सर्वांना मी या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो की या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण जरूर लाभ घ्यावा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करीत आहे। या निमित्तानं या ठिकाणी आमचे परममित्र, आमचे गुरु श्री तुकाराम हरिभक्त परायण तुकाराम महाराज या ठिकाणी आले। या अयोध्या नगरीला त्यांनी सदिच्छा भेट दिली। या निमित्तानं तुमच्या या सोहळा समितीच्या वतीनं मी त्यांचं अंतःकरणापासून स्वागत करतो। धन्यवाद। रामकृष्ण।